नमस्कार शिक्षक मित्रांनो, मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र TET परीक्षेची तयारी करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण समजून घेत आहोत. आज आपण 2021 साली झालेली परीक्षा जी आहे त्या परीक्षेतील पहिला पेपर त्यातील गणित या विषयातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात चर्चा करणार आहोत. आपण 91वा प्रश्न आहे. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216, 126, 162 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे तयार करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतात असा जर प्रश्न विचारला आणि जास्तीत जास्त असा जर शब्द उल्लेख असेल तर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचा जे घटक आहेत त्यांचा मसावी काढायचा. 216, 126 आणि 162 या तिन्हीचा आपण मसावी काढूया. बेक बे 0, 2 16, बेसख 12, बेत्रिक 6, 2 16, बेक बे. तिन्हीला समान संख्येनं कोणते भाग जातो? 3. 3 त्रिक 9, 1 उरले 18 झाले. 3 संग 18, 3 2 6, 3 1 3, 3 2 6, 3 7 21, 3 1 3, 3 2 6, 3 7 21, 3 9 27. मसावी पूर्ण झाले कारण 12, 7 आणि 9 यांना भाग जाणारी कोणतीही मोठी संख्या नाही. बरोबर येईल 2 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 2 18 म्हणजे प्रत्येक गठ्ठ्यामध्ये जास्तीत जास्त 18 वह्यांचा समावेश. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे. 49.247 या संख्येतील उजवीकडील 4, 49.247 यातील उजवीकडील ही उजवीकडील आणि हा 4 डावीकडील. उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आता डावीकडील 4ची स्थानिक किंमत किती आहे? 40. किती पट आहे कोणाच्या? उजवीकडील 4च्या. उजवीकडील 4ची स्थानिक किंमत किती आहे? 0.04. पट काढायचं आपल्याला तर 0.04 हा 40 इकडे येऊन भागणार आहे. 1 2 0 म्हणजे इथं 100 गुणू आपण. 4/4000 4 1 4 म्हणजेच 1/1000 पट असेल. म्हणजेच 1/10चा तिसरा घातपट असेल. म्हणजेच हा घातांक धन असलेला वर आल्यानंतर ऋण होईल. 10चा वजा तिसरा घातपट असेल. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. शेजारील समभुज चौकोनातील n अंश बरोबर किती? हा n अंश इथं आहे. याचं माप किती विचारलेलं आहे. इथं 20 अंशाचं माप आहे. या समभुज चौकोन आहे म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप तर असतातच परंतु त्या परस्पराशी समांतर असतात. आता या दोन बाजू समांतर मानल्या आणि ही त्याची जर छेदिक असेल तर हे दोन कोण संगत कोण होणार आहेत. संगत कोण एकरूप असतात म्हणजे या कोणाचं माप 20 असणार आहे आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात म्हणजे इथं कोण तयार होणारा काटकोन म्हणजे याचं माप असणार आहे 90. इथं आपण नाव देऊ ABCD आणि इथं O. आता त्रिकोण AOB मध्ये तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश म्हणजे त्रिकोण AOB मध्ये असेल 20 अधिक 90 अधिक n अंश बरोबर 180 अंश. 90 अधिक 20 किती झालेला आहे? 110 अंश अधिक n अंश बरोबर 180 अंश. n अंश बरोबर 180 वजा 110 बरोबर 70 अंश. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 70 अंश. यानंतर पुढील प्रश्न आहे. 9 सेंटीमीटर गुणिले 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून. हा असा रंगीत कागद आहे आणि या रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापलं आपण तर इथं 4 पताका तयार झालेल्या आहेत आणि या 2 छोट्या पताका आहेत. या 2 पताका मोठ्या होणार आहेत. तर या मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती असेल असं विचारलेलं आपल्याला. हा आयत आहे म्हणजेच याचा कर्णाची लांबी आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काढू शकतो. पाया 40 आहे, उंची 9 आहे म्हणजे कर्ण बरोबर असणार आहे. कर्णवर्ग बरोबर असणार आहे 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग म्हणजे 40चा वर्ग 1600 अधिक 9चा वर्ग 81 बरोबर 1681 म्हणून कर्ण बरोबर आलेला आहे. वर्गमुळात 1681. जर आपण 1681चं वर्गमूळ काढलं ते वर्गमूळ असेल 41 म्हणजे या कर्णाची लांबी पूर्ण आलेली आहे 41 आणि दुसरा कर्ण एकरूप असतात म्हणजे दुसऱ्या कर्णाची लांबीसुद्धा 41 आहे. आता या पताकाची परिमिती काढायची. ही पताका बघा
या पताकाची एक लांब बाजू आहे 40, दुसरी हे पूर्ण एक असणारच आहे, तर कारण इकडे याचा एक भाग समाविष्ट आहे, म्हणजे हे पूर्ण 41 असणार आहे. आणि दुसरा कर्ण पण त्या पताक्याची परिमितीमध्ये ते एक बाजू असणार आहे, म्हणजे ही 41 असणार आहे आणि दुसरी बाजू 40 असणार आहे. म्हणजे दोन पताकांची परिमिती बरोबर असेल 40 अधिक 40 अधिक 41 अधिक 41, यांची बेरीज येईल 162 सेंटीमीटर. म्हणजे या दोन पताकांची परिमिती असेल 162 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे x वर्ग वजा 9x अधिक 20 छेद x वजा 5 बरोबर 0, तर x बरोबर किती? x वर्ग वजा 9x अधिक 20 भागिले x वजा 5. आता x वर्ग वजा 9x अधिक 20चे जर आपण अवयव पाडले तर त्यांचे अवयव येतील x वर्ग वजा 5x, आपण या बाजूला पडूया, x वर्ग वजा 5x वजा 4x अधिक 20. x कंसात दोन्हीमध्ये कॉमन x आहे, शिल्लक राहिलेलं इथं x वर्ग x वजा 5 वजा 4 कंसात x वजा अधिक वजा 4 आपण 20, म्हणजे याचे अवयव पडलेले आहेत x वजा 5 गुणिले x वजा 4. म्हणजे x वजा 5 गुणिले x वजा 4 भागिले x वजा 5 बरोबर असणार आहे 0. x वजा 5 x वजा 5 कटले, म्हणजेच x वजा 4 बरोबर 0, म्हणून x बरोबर येईल 4. पर्याय क्रमांक 1. आता यासाठी आणखी एक सोपी ट्रिक आहे. x वर्ग सोप्या पद्धतीने सुद्धा याला एक अतिशय झटपट काही सेकंदात करण्यासाठी x वर्ग वजा 9x अधिक 20 भागिले x वजा 5 जर असेल आणि बरोबर 0, तर xची किंमत करण्यासाठी साधं सोपं आहे. या 5नं 20ला भागा 25, इथं अधिक असल्यामुळं अधिक 4, म्हणजे याचं उत्तर असेल अधिक 4. अतिशय सोपं. या 5नं 20ला भागायचं आहे, 4 आलेलं आहे, 20 धन आहे म्हणजे धन 4 असेल, जर 20 ऋण असेल तर ऋण 4 त्याची किंमत येईल. अशा पद्धतीनं झटपटसुद्धा आपण करू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे. फक्त काही 500 रुपये व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतात? यासाठी आपण पर्याय घेऊन बघूया. आपण पहिला प्रश्न आहे, पहिला पर्याय 23. जर 23 नोटा 500च्या असतील तर त्याची किंमत होईल 11,500 आणि 30,000मधून 11,500 वजा केलं तर 19,000 येतं आणि 2,000च्या नोटांची किंमत 19,000 येऊ शकत नाही, कारण 2,000च्या नोटांची किंमत येण्यासाठी त्या समसंख्येमध्ये असल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरं आहे 39. 500 गुणिले 39 केलं तर 19,500 येईल. 30,000मधून 19,500 गेले 11,000. याचं सुद्धा रूपांतर 2,000च्या नोटामध्ये होऊ शकत नाही. यानंतर तिसरा पर्याय आहे 43. 43 गुणिले 500 जर केलं आपण तर त्याचं किंमत येईल 21,500. जर 30,500 मधून आपण 21,500 जर वजा केलं तर 9,000 येतं आणि 9,000च्या सुद्धा 2,000च्या नोटामध्ये रूपांतर होऊ शकत नाही. आणि चौथा पर्याय आहे 49. 49 गुणिले जर 500 केलं तर 5 9 45ला 5 4 25 आणि 4 24,500 आणि ही रक्कम जर आपण 30,500मधून जर वजा केली तर 6,000 रुपये. 6,000 रुपयाच्या नोटा 2,000मध्ये रूपांतर होऊ शकतात. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 500च्या नोटा असणार आहेत 49 नोट्या. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील 97वा प्रश्न आहे. एका कोणाचा पूरक कोन व कोटी कोण यांच्या मापाची बेरीज 200 अंश आहे, तर त्या कोणाच्या मापाची बेरीज किती? आता कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 90 आणि पूरक कोणाच्या मापाची बेरीज असते 180. या दोन्हीची बेरीज किती आली? 270. याच्यासाठी सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. 270मधून त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज वजा करायची. 200 आलं, वजाबाकी केली 70 आणि या 70च्या निमपट म्हणजेच भागिले 2 बरोबर दिलेल्या कोणाचं माप असेल 35 अंश. पर्याय क्रमांक 1. यानंतर 98वा प्रश्न आहे. 98 आणि 99 हे जे दोन प्रश्न आहेत हे आलेखावर आधारित आहेत. त्यासाठी आधी मी आपल्यापुढं आलेख ठेवतो. आलेखाचं निरीक्षण करा आणि आलेखाचं जे स्क्रीनशॉट आहे ते स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचं अभ्यास करताना लक्षात येईल. हा आलेख आहे. यामध्ये एका वर्गातील दर महिन्याची उपस्थिती दिली आहे. जूनपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंतची उपस्थिती दिलेली आहे. जूनमध्ये 60% उपस्थिती होती, जुलैमध्ये 75% होती, ऑगस्टमध्ये 80% होती, सप्टेंबरमध्ये
65% होती आणि ऑक्टोबरमध्ये 90% उपस्थिती होती. तर यावर आधारित 98 आणि 99 तुम्ही या आलेखाचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे आपल्याला अभ्यासताना लक्षात येईल. ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे. ऑक्टोबरची उपस्थिती किती आहे? ऑक्टोबरची उपस्थिती आहे 90 आणि ऑगस्टची किती आहे? ऑगस्टची आहे 80. यांचा फरक कितीचा आहे? 10चा. म्हणजे ऑगस्टपेक्षा ऑक्टोबरमध्ये 10% जास्त उपस्थिती आहे. म्हणजे जर 80% पेक्षा 10% आहे तर 100% जास्त किती? 100 गुणिले 10 भागिले 80. 00 कटले, बेचोक 8, बेपंचे 10, 10 पाची 50 भागिले 4. याचं जर आपण पूर्णांकयुक्तमध्ये रूपांतर केलं तर 4 एक 4, 1 उरले 10 झाले, 4 2 8, 2 उरले 2/4 म्हणजेच 12.1/2 बे 4 12.1/2% जास्त उपस्थिती आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, ऑक्टोबरमध्ये 90 आहे, ऑगस्टमध्ये 80 आहे, दोन्हीतला फरक 10% आहे. म्हणजे 80पेक्षा 10 जास्त ऑक्टोबरमध्ये आहे. तर 100 जर असेल तर कितीनं जास्त असेल? तर 100 गुणिले 10 भागिले 80. 00 कटले, हा जर भाग कटवला तर याचं उत्तर 12.1/2%. पर्याय क्रमांक 3. यानंतर 99वा प्रश्न आहे, आलेखावर आधारितच आहे 99वा प्रश्नसुद्धा. किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? आता जूनची उपस्थिती किती आहे? 60. जुलैची किती आहे? 75. ऑगस्टची किती आहे? 80. सप्टेंबरची किती आहे? 65 आणि ऑक्टोबरची आहे 90. ही एकूण उपस्थिती. आधी यांची सरासरी काढूया आपण. 5 आणि 5 10ला 0 हातचा 1, 9 1 10 16 24 आणि 7 30 आणि 7 37 भागिले 5, 5 7 35, 2 उरले 5 20. 74% ही सरासरी उपस्थिती आहे. 74% सरासरी उपस्थिती आहे. आता सरासरीपेक्षा कमी असलेली उपस्थिती कुठं आहे? सरासरीपेक्षा कमी बघा, इथं जूनमध्ये कमी आहे आणि सप्टेंबरमध्ये, म्हणजे 2 महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी उपस्थिती आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. यानंतर पुढील 100वा प्रश्न आहे, 10 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता आधी 10 या संख्येचा पाया काढूया. त्यासाठी सूत्र आहे 10 गुणिले 2, 20, 20पेक्षा लहान स्क्वेअर नंबर म्हणजे पूर्ण वर्ग संख्या. स्क्वेअर नंबर आहे 16 आणि 16चं वर्गमूळ आलं 4. 10चा पाया 4 आहे. त्याच्या पुढची 8वी संख्या काढायची. 4 अधिक 8 12 हा 10च्या पुढील 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपं आहे. 10चा आधी पाया काढा. 10 गुणिले 2 20, 20पेक्षा लहान वर्ग नंबर 16 आहे. 16चं वर्गमूळ 4. पुढं 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा, मग त्यामध्ये 8 मिळवा. 8 अधिक 4 12 येईल. पर्याय क्रमांक 3. यानंतर 101वा प्रश्न आहे, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुराची संख्या 2/3 पट केली, मजुराची संख्या किती केली? 2/3 पट केली, तर पूर्ण होण्यासाठी दिवसाची संख्या त्याच्या व्यस्त प्रमाणात असेल. दिवसाची संख्या का होईल? त्याच्या व्यस्त प्रमाणात बदलेल. म्हणजे 2/3 पटच्या 3/2 पट होईल. 3/2 पट म्हणजेच 1.1/2 म्हणजेच 1.5 पट होईल. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता? रोमन संख्यांच्या आता पहिला पर्याय m भागिले c. mची किंमत किती आहे? 1000 भागिले c 100. 1000ला 100 भागलं किती आलं? 10. दुसरा पर्याय काय आहे? 10 20 25 गुणिले 4. 25 किती आलं? 100. तिसरा पर्याय xc म्हणजे किती? 90 अधिक x म्हणजेच 10. 90 अधिक 10 किती आलं? 100. चौथा पर्याय d म्हणजे किती? 500. d म्हणजे 500मधून c 100 कमी झाले 400. 500मधून 4 गेले 400 किती झाले? 100. पहिल्याचं उत्तर 10 आहे, दुसऱ्याचं 100 आहे, तिसऱ्याचं 100 आहे, चौथ्याचं पण 100 आहे.
म्हणजे याच्यातील विसंगत आहे पर्याय क्रमांक 1 m/c. त्यानंतर 103 वा प्रश्न आहे. मिनिट काटा 12वर असताना. नंतर पुढील 103 वा प्रश्न आहे. मिनिट काटा 12वर असताना वेळ पहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला होता. म्हणजे मिनिट काटा जर 12 असेल तर तास काटा इथं काटकोन तयार झाला, म्हणजे तास काटा एकतर 3 वर असेल किंवा 9 वर असणार आहे. एकतर 3 वर असेल किंवा 9 वर असणार आहे. आणखी 1.5 तासाने त्यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल. जर 12 आणि 9 जर असेल तर हा 1.5 तासानंतर हा काटा कुठं जाणार आहे, 10 आणि 11च्या मध्ये. कुठं जाणार आहे, 10 आणि 11च्या मध्ये. म्हणजे साधारणतः किती अंश पुढे जाणार आहे, 45 अंश पुढे जाणार आहे. किती जाणार आहे, 45 अंश. कारण 2 तासातला फरक कितीचा असतो, कोण कितीचा असतो, 30 अंशाचा. आणि हा काटा येईल इथं 12.5च्या. इथं झाले 30, 60, 90 आणि 15. 90, 120 आणि 15, 135 अंश. पर्यायात उत्तर नाही 135. त्यामुळे दुसरा पर्याय बघूया आपण. 12 आणि इथं झालेला आहे 1.5 तासानंतर हा जाईल. हा 1.5 तासानंतर काय होईल, तास इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे. 1.5 तासानंतर काय होईल, हा 3 वर असलेला तास काटा 4 आणि 5च्या मध्ये असणार आहे आणि मिनिट काटा इथं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने या काट्यांची रचना असणार आहे. तर यांच्यातलं कोण किती होईल, हा 30 अंशाचा आणि याच्या पुढचं किती असेल, हा 15 अंशाचा. म्हणजे 45 अंशाचा कोन तयार होईल. जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. अतिशय सोपं आहे. निरीक्षणाच्या दृष्टीचा यानं आपण झटपट करू शकतो आपण. यानंतर पुढील प्रश्न आहे. खालील आकृतिबंधात चौकटच्या जागी असणारी संख्या कोणती. इथं बघा संख्यांचं जर निरीक्षण केलं 15, 26, 35, 50, 63 आणि 99 अशा संख्या दिलेल्या आहेत. तर या संख्या स्क्वेअर नंबरच्या जवळपास आहेत. उदाहरणार्थ आता हा आहे 4चा वर्ग वजा 1, 15. हा आहे 5चा वर्ग अधिक 1. हा आहे 6चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग अधिक 1, 8चा वर्ग वजा 1. पुढं काय असेल, 4चा वर्ग एकदा वर्ग संख्येतून एकदा -1 झालेला आहे, एकदा +1 झालेला आहे. 4, 5, 6, 7, 8 नंतर आता 9 असेल. 9चा वर्ग इथं वजा आहे तर पुढं अधिक असेल. 9चा वर्ग 81 अधिक 1 बरोबर 82. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. चौकटीच्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 82 ही संख्या असेल. त्यानंतर 105वा प्रश्न आहे. 88 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांना जोडून तयार होणाऱ्या चौरसाकृतीची बाजू किती सेमी असेल. अशा पद्धतीने एक चौरस हा वर्तुळ आहे. या वर्तुळाचा परिघ आहे. आता परिघावरून आधी वर्तुळाची आपण त्रिज्या काढूया. परिघ बरोबर सूत्र आहे 2 व्यास काढूया आपण πd. परिघ दिलेलं आहे 88 बरोबर 22/7 गुणिले d. म्हणजेच d बरोबर आलेलं आहे 88 गुणिले 7 भागिले 22. 22 × 22, 22 × 28, 4 × 7 = 28. हा d आलेला आहे 28. व्यास आलेला आहे 28. आता व्यास म्हणजे ह्या चौरसाचा कर्ण आहे. चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू याच्यातील संबंध काय. चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमूळात 2 किंवा चौरसाची बाजू बरोबर कर्ण भागिले वर्गमूळात 2. म्हणजेच 28 भागिले वर्गमूळात 2. दोन्ही बाजूला आपण वर्गमूळात 2ने गुणूया. म्हणजे हे झालेलं आहे वर 28 गुणिले वर्गमूळात 2, खाली वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2, 2 आलेलं आहे. 2 × 2 बेचोक 8. म्हणजे चौरसाची बाजू आलेली आहे 14 वर्गमूळात 2. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. अशाच पद्धतीचे गणित शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने शिकण्यासाठी, झटपट शिकण्यासाठी, गणित हा विषय किती सोपा आहे समजून घेण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण 2021 याच्या प्रश्नपत्रिकेतील गणित या विषयातील प्रश्न समजून घेत असताना या भागामध्ये 15 प्रश्न समजून घेतलेले आहेत. पुढील 15 प्रश्न आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.